एव्हरीवन, मी आहे MST CET ड्रॉपर 2026 या वर्षासाठी आजचा ब्लॉग 25वा आहे तुमच्यासोबत स्टडी अपडेट शेअर करण्याचा. सो AC सर्किट हा चॅप्टर स्टार्ट केला आहे आमच्या क्लासमध्ये. लास्टचा चॅप्टर राहिलेला आहे फक्त फिजिक्सचा, देन सिलेबस एंड होईल. सो याचं AC सर्किट कंटेनिंग इंडक्टर, कॅपॅसिटर हे घेतलं आणि LCR जे आहे LCR सर्किट त्याचं थेरी सांगितली समजावून आणि मे बी उद्या त्याचं लिहून देतील नोट्स आणि PYQs जे आहे त्या AC सर्किट कंटेनिंग कॅपॅसिटर इंडक्टर याच्यावर घेतील ते क्वेश्चन्स. व मी तुम्हाला म्हणले होते की थर्मोडायनामिक्स हा चॅप्टर एंड केला रिवाईज करण्याचा आणि PYQs पण झालेत. बट आज एक म्हणजे जे इम्पॉर्टंट PYQs आहेत आणि रिपीटेड आहेत जे PYQs, सो तेच PYQवर जास्त म्हणजे प्रॅक्टिस घेतली. सो ह्याचंही आज आज ऑफिशियली हा एंड झाला चॅप्टर रिवाईज करायचा. सो उद्या मे बी ऑसिलेशन हा चॅप्टर रिवाईज करायला घेतील आणि म्हणजे ऑसिलेशन चॅप्टर थोडा मोठा आहे ना, मग AC सर्किटचा मे बी पिरियड ते परवा घेतील. सो उद्या हेच कंप्लीट होईल ऑसिलेशन. आणि केमिस्ट्रीमध्ये तर अमाइन्स हा चॅप्टर स्टार्ट केला आहे रिवाईज करायचा. सो याच्या आज प्रिपरेशन मेथड्स घेतल्या. सो आणि उद्या म्हणजे सगळ्याच प्रिपरेशन मेथड झाल्या आणि जे जे इम्पॉर्टंट होते त्याचे जास्त आम्ही रिॲक्शन सॉल्व केले आणि उद्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स घेतील. सो आणि मॅथमध्ये ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर सुरू आहे रिवाईज करायचा. सो त्याच्या म्हणजे काल प्रॉपर्टीज ऑफ इन्व्हर्स ट्रिगो घेतल्या. सो काल एक्झाम नव्हती, याचंच एक्स्ट्रा लेक्चर घेऊन हे कंप्लीट केलं आणि याची क्वेश्चन्स इम्पॉर्टंट PYQs हे घेतले व रिपीटेड जे आहेत इम्पॉर्टंट हेच. आणि मला याची जरा थोडी जास्त प्रॅक्टिस करावी लागेल कारण टाईम मॅनेज होत नाही आहे हे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी. म्हणजे मला कळतं की पटकन कोणतं हे अप्लाय करायचं, बट थोडंसं जे सॉल्विंगला आहे न्यूमेरिकल जे सॉल्विंगचा पार्ट आहे ते थोडं फास्ट मला रिवाईज करावं लागेल सॉल्व करायला. सो हेच होतं आजचं स्टडी अपडेट. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.